सक्षम, आज तू काय खाणार? आज उपवास आहे ना, तर उपवासाचंच बनव. नमस्कार सगळ्यांना. आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लहानपणी आई जेव्हा आषाढी एकादशीचा उपवास असायचा तेव्हा आई म्हणायची की वर्षातून एकदाच तर हा उपवास येतो, तेव्हा एक दिवस आपण उपवास करू शकतो देवासाठी. ती पण असं खूप छान छान खायला बनवायची, जसं आम्ही आत्ता बनवलेलं आहे. आणि मला फक्त एकादशी म्हणजे खिचडी वगैरे हेच सगळं आठवतं आहे. पण त्याचं पण काहीतरी महत्त्व आहे की देव जे असतात ते 4 महिन्यांसाठी झोपायला जातात विष्णू, आणि बाकीचे देव जे असतात, गुरु असतात, देवी, सगळेच जण आहेत ते बाकीचे 4 महिने आपल्या भक्तांसाठी ते काम करत असतात. सो आषाढी एकादशीचं हेच महत्त्व आहे. आणि मला तरी असं वाटतं की वारी जे आहे, वारी पण आहे. आषाढी एकादशी म्हणजे फक्त वारी हेच लक्षात येतं. किती म्हणजे मनापासून ते सगळं करत असतात. आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या नशिबात जेव्हा मला मिळेल त्यावेळेस मी नक्कीच वारीसाठी मी जाणार. कारण देव त्यावेळेस देवारातच नसतो, त्या मंदिरात नसतो. तो देव कुठल्या वेगवेगळ्या रूपात येऊन वारकऱ्यांना हेल्प करत असतो. सो असा अनुभव आहे माझा. आणि तुम्हाला